सतत तुमचा उच्चार राहू द्या, सतत तुमचं नामस्मरण राहू द्या, काळ सुद्धा तुमचे पाय वंदीन. पण त्यासाठी खरी गरज मन रंगण्याची. आणि आपण सगळेजण, तुम्ही काय आम्ही काय, आपल्या व्यापामध्ये, आपल्या सगळ्या कर्मामध्ये, षड्रूपीमध्ये आपण एवढे गुंतून गेलेलो आहोत की आपल्याला मन रंगणं ही खरीच अवघड गोष्ट वाटते. परंतु जसं जसं आपलं आयुष्य चाललं जातंय तसं तसं आपल्याला मग आपल्या जीवनाचं महत्त्व कळायला लागतंय, आपल्या अध्यात्माचं महत्त्व कळायला लागतंय, आपल्या शंकराचं महत्त्व कळायला लागतं. तोपर्यंत आपण बाकी म्हणतात म्हणून करतो, स्वामीने सांगितले म्हणून करतो, महाराजांनी सांगितले म्हणून करतो. म्हणजे जोपर्यंत आपण सर्वस्व विसरून त्या नामामध्ये एकरूप होणार नाही. परत मला स्वामी विवेकानंद दुसरा एक प्रसंग आठवला. जर्मनीत होते ते, आणि प्राध्यापक डायसन नावाचे त्या ठिकाणी एक कवी होते. अतिशय चांगल्या कविता लिहायच्या. आणि त्या प्राध्यापक डायसनच्या घरी स्वामी विवेकानंद मुक्कामाला होते. रात्रीची वेळ होती. त्यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं एक कविता संग्रह त्यांनी हातात घेतले. प्राध्यापक डायसनला त्यांच्या गृहलक्ष्मीने आवाज दिला आणि काही कामानिमित्त ते खोलीच्या बाहेर गेले. 10-15 मिनिटांनंतर ते डायसन परत आले आणि स्वामी विवेकानंद आता ते पुस्तक होतं. आणि त्यांनी विवेकानंदाने ते डायसन आल्याबरोबर काय म्हटले, अतिशय सुरेख कविता लिहिल्यात, मला खूप आवडल्या. त्या डायसनला काय वाटलं, 15 मिनिटं तर मी गेलो होतो, 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये ह्यांनी काय कविता वाचली असेल, ह्याला काय अर्थ कळाला असेल. आणि म्हणून ते प्राध्यापक डायसन कुत्सित भावनेने हसले. असं आहे का? हां हां. ते स्वामी विवेकानंद लक्षात आलं की यांना असं खरं वाटत नाही मी वाचलंय ते. का असं झालं, जेव्हा डायसन परत आले त्यांच्या खोलीमध्ये, त्यांनी आल्यावर स्वामी विवेकानंदाला 3-4 वेळेस आवाज दिला, परंतु विवेकानंदांनी ओच दिलं नाही. मग शेवटी ते डायसन त्यांना हलवले. ह्याला म्हणतात रंगून जाणे. आणि मग त्यांनी विचारलं, तुम्ही 15 मिनिटामध्ये काय कविता वाचले, उगाच तुम्ही मला काय तर खोटं सांगताय, मी तुम्हाला आवाज दिला आणि तुम्हाला ऐकू आलं नाही म्हणून, असं कुठं होऊ शकते का? त्याने म्हणले ठीक आहे, हे घ्या तुमचा कविता संग्रह. हे म्हणे पुस्तक मार्केटमध्ये आहे. ते म्हणले नाही, हे बाहेर कधी म्हणजे आजपर्यंत मी कधी वाचलो नाही, ह्याच्यावर तुमचा विश्वास आहे? ते म्हणे हो, कारण ह्या खोलीच्या बाहेर हे कविता संग्रह गेलाच नाही. मग मी 30 पानं वाचलेत. 30 पानातली तुम्ही कुठलीही कविता काढा आणि तुम्ही पहिली ओळ म्हणा, बाकी मी बघतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या प्राध्यापक डायसनने 15-16 पृष्ठावरची कविता काढली. वरची एक लाईन म्हणल्याबरोबर खालच्या 25 लाईन विवेकानंदांनी घडा वाचून दाखवले. आणि असे 5-6 पानाचा प्रयोग केल्यावर त्या डायसनच्या समोर स्वामी विवेकानंदांचे पाय धरण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. ह्याला म्हणतात रंगून जाणे. आणि या पद्धतीने जर आम्ही रंगून जाण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते निश्चितपणे आपल्याला सुद्धा कुठंतरी खऱ्या अर्थाने गुरुचा लाभ होईल, खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा प्रसाद मिळेल. आणि यासाठी आपल्याला काही जंगलात जावं लागतंय, हिमालयात जावं लागतंय, सह्याद्रीत जावं लागतंय असा करायला भाग नाही. आपण, मला वाटतं भूषण स्वामी, आपण संसार करत करत सुद्धा आपण परमार्थ करू शकतो. मनमत म्हणे संता लागी एवढे विनंती परिसावेगी. म्हणजे तुम्ही गृहस्थ आश्रमात सुखी राहा. तुमचा जो काही संसार चाललेला आहे तो तुम्ही सुखाने करा, बिलकुल संसार करा. परंतु हे करत असताना नाम, शंकर नामे आपलं लक्ष लावा. एवढं जरी मला वाटतं तुम्ही आम्ही केलो तर निश्चितपणे आपल्याला समाधान मिळेल. परंतु तुम्ही आम्ही काय झालेलं आहे, आपण फक्त देहाच्या सुखाकडे लक्ष देतो आहोत, देह आनंदाकडे लक्ष देतो आहोत. आत्मानंदाकडे लक्ष द्यायला तुम्हाला आम्हाला वेळ नाही आहे. आत्मानंद कशाने मिळेल याचा विचार तुम्हाला आम्हाला करायला फुरसत नाही आहे. आणि म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ आनंद जर कुठला असेल तो आत्मानंद. आणि तो आनंद न घेता किंवा तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न न करता आपण फक्त देहाचा आनंद कसा मिळेल, देह सुख कसं मिळेल, देहाचे चोचले कसे पुरवले जातील, षडरिपूमध्ये आपण पूर्णतः घडून कसं जाऊ, याचा विचार करण्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य चाललेलं आहे. आणि मग काय उपयोग? आपल्याकडे एवढे ग्रंथ आहेत, उपास तापास आहेत, भक्त आहेत, कीर्तन आहेत, एवढे मोठे ग्रंथ वाचतो, पारायण करतो, मग आपल्याला समजणार कधी? आणि जसं जसं मग आपलं आयुष्य संपत जातं तसं तसं आपल्याला महत्त्व वाटायला लागतं. तुम्ही कधी बाजारात जा,
100 रुपयाची नोट घेऊन तुम्ही बाजारात जा, तुमचे 90 रुपये खर्च होईपर्यंत तुम्हाला कळणार नाही आपले पैसे खर्च व्हायलेत म्हणून. शेवटचे 10 रुपये राहिले की मग आपण म्हणतो अरे बापरे आता पैसे कमी राहिलेत, मग आपण जपून खर्च करायला सुरुवात करतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. 90 रुपये आपण खर्च करून टाकलेले असतात, ते परत येणार नसतात. आणि मला वाटतं आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. म्हणून आपण सगळ्यांनी आपण कोण आहोत याचा साकल्यानं विचार करायचा. आपला या पृथ्वी तलावर किंवा याच्यावर किती दिवस मुक्काम आहे याचा साकल्यानं विचार करायची मला वाटते गरज आलेली. आपण आपलं स्वतःलाच आणखी ओळखलेलं नाही आहे, आपण सगळं विश्व समजून घ्यायचा प्रयत्न करतो, साधू समजून घ्यायचा प्रयत्न करतो, संत समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ईश्वराला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, जिथं की मुळात आपण आपल्यालाच ओळखलेलं नाहीये. आणि यासाठी सगळ्याने आपलं जे काही वैभव आहे, आपलं जे काही पद आहे, आपली जे काही प्रतिष्ठा आहे, ह्याला थोडं बाजूला ठेवून मनातून ईश्वराच्या चरणी कसं जाता येईल, मनातून गुरुच्या चरणी कसं जाता येईल, हा जोपर्यंत आपण विचार करणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करणार नाही. असं मी ऐकलं एका ठिकाणी एका महाराजांना असंच श्रावण सोहळ्यामध्ये एक थोर गुरु बसले असताना गावातले काही व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यांना म्हणले तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. पहिला ग्रस्त आला. महास्वामीजींनी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहेत. त्यांनी सांगितलं मी धनाढ्य आहे, इतका पैसा आहे माझ्याकडे आहे, इतका आहे, अमुक आहे. स्वामीजींनी त्याला सांगितले तू जा, तुला सानुग्रह मिळणार नाही. त्याच्यानंतर दुसरा एक आला व्यक्ती. त्याला गुरुने विचारलं की तू कोण आहे. त्याने सांगितलं मी आमका आमका आहे, मी ढमका ढमका आहे, माझं एवढं वजन आहे, येऊ आहे, त्यों आहे, अमुक आहे, धमुक आहे. ते सगळं ऐकून त्यालाही स्वामीजी म्हणले तूही जा, तुलाही गुरु अनुग्रह मिळणार नाही. असे बरेच जण आले, बरेच जणांना त्याने हाकलून दिले. जो एक सेवा करणारा शिष्य बाजूला बसला होता त्याला आश्चर्य वाटायला लागले, इतके चांगले चांगले लोक इतकं मनातून यायला लागलेत गुरुचा सानुग्रह करण्यासाठी, आणि हे सगळ्यांना असं हाकलून काय देत आहेत. मग तेवढ्यात दुसरे एक ग्रस्त आले. तेही चांगले धनाढ्य वाटले. ते आले गुरुचरणी पाय त्यांचे गुरुच्या पाया पडले. सानुग्रह करा म्हटल्यावर गुरुने विचारलं तू कोण आहे. त्याने उत्तर दिलं महाराज मी कोण आहे हेच मला कळत नाही, त्या संदर्भातच मार्गदर्शन घेण्यासाठी मी तुमच्या चरणी आलोय. आणि पटकन गुरुने म्हणले तू ये माझ्या बाजूला बस, मी तुला अनुग्रह देतो. कारण आपण ईश्वराचे किंवा ईश्वराने निर्मिलेल्या या घटकाचे एक घटक आहोत. हे सोडून आपण जे वेगळं आहोत हे दाखवण्याचा जे आपण प्रयत्न करतोय त्याच्यामुळेच आपल्याला खऱ्या अर्थानं भक्ती आपली पावन होत नाही. आणि म्हणून अभंगामध्ये मला सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम, सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम, सकळ ही कामे टाकून या. आता प्रेमयुक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे. फक्त नामस्मरण करायचं म्हणजे मी इथं बसलो नामस्मरण दिवसभर करत बसलो तर ते एकही नाव देवाच्या मार्गाने जात नाही. परंतु जेव्हा मी माझी सगळी श्रद्धा, माझी सगळी भक्ती, माझं सगळं प्रेम त्या नावामध्ये अर्पित करणार नाही तोपर्यंत ते नामस्मरण लागू होत नाही. त्यासाठी आपल्याला प्रेमाची परिभाषा सुद्धा शिकून घेतलं पाहिजे. अनेक प्रकारचे प्रेम आहेत. मुळात प्रेमाचे 3 प्रकार आहेत. एक वस्तूवरचं प्रेम, दुसरं व्यक्तीवरचं प्रेम आणि तिसरं भगवंतावरचं प्रेम. या तिन्ही प्रेम प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट प्रेम कुठलं असेल तर ते भगवंतावरचं प्रेम आहे, ईश्वरावरचं प्रेम आहे, गुरुवरचं प्रेम आहे. परंतु हे सोडून आपण इतर 2 वस्तूवर प्रेम करण्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घालतो. वस्तूवर तर काय लोक प्रेम करतात म्हणजे शब्द नाहीत. या वस्तूवर प्रेम करणाऱ्या एका विषयावर 4 घंटे बोलता येईल इतके लोक वस्तूवर प्रेम करतात. घरात एखादा कप फुटू द्या मुलाच्या हातातून, ते कप फुटला म्हणून त्या मुलाचं कातडं निघेपर्यंत बडवून काढणारे लोक मी बघितलेत. सुनाच्या हातातून एखादं नुकसान होऊ द्या, त्या सुनाला 2 दिवस उपाशी ठेवणाऱ्या सासा बघितलेत. किती वस्तूवर प्रेम करायचं. वस्तूवरचं प्रेम हे अतिशय क्षुल्लक प्रेम आहे. नंतर
माणसावरचं प्रेम, त्याच्या पुढची एक टप्पा, त्याच्या पुढची एक पायरी, ती तरी त्या वस्तूपेक्षा प्रेमापेक्षा माणसावरच्या प्रेमाचं ठीक आहे. बरेच साधू संत म्हणतात तुम्ही ईश्वरावर जर प्रेम करणार आहे तर तुम्ही अगोदर माणसावर प्रेम करायला शिका. संत रामानुजाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. संत रामानुजाला एक मुलगा भेटायला गेला, दर्शन केला, त्यांच्या शेजारी बसला आणि त्याने विचारलं की मला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायचं आहे, तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा. संत रामानुज म्हणले ठीक आहे मी तुला मार्ग दाखवतो, पण मला एक सांग तू कुणावर प्रेम केलंय का? तो मुलगा मला नाही. मग परत संत रामानुजाने विचारलं मी तुला एक सुरुवातीची गोष्ट आहे म्हणून तुला विचारतोय, मला खरंच सांग तू प्रेम केलंय का कुणावर? तो तरुण मुलगा होता. रामानुजाच्या लक्षात आलं किंवा ते मुलीवर प्रेम वगैरे असं काही विचारतंय म्हणून नाही म्हणतो काय की तू मला मुलीवरचं प्रेम वगैरे जाऊ दे म्हणला. तू कुणावर तरी प्रेम केलंय का? तुम्हाला नाही. मग तुम्हाला आईवर प्रेम केलंय का? तुम्हाला नाही. वडिलावर केलंय का? नाही. परत हे जाऊ दे मला तू एखाद्या पुस्तकावर तरी प्रेम केलंय का? मग हे असे प्रश्न विचारायला त्या मुलाला राग आला. म्हणलं साधू आहे, महाराज आहे चांगला, आणि हे मला प्रेम बिम काय विचारायला लागले? आणि तो मुलगा जोरात रामानुजाच्या अंगावर गेला. मला मी तुम्हाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग विचारायला आलोय आणि तुम्ही हे प्रेम बिम काय घेऊन बसलंय? तेव्हा रामानुज म्हणले बेटा मला माफ कर, मी तुला ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवू शकत नाही, कारण तू प्रेमाच्या परिभाषेपासून एवढा कोसो दूर आहे आणि तुला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे तर तुला प्रेमापासून सुरुवात करायचं आहे. तू वस्तूवर प्रेम केला नाही, माणसावर प्रेम केला नाही, ईश्वरावर कसं प्रेम करशील? आणि जोपर्यंत ईश्वरावर प्रेम करणार नाही तोपर्यंत तुला ईश्वर प्राप्ती कशी होईल? आणि या गोष्टीमुळं वस्तूच्या प्रेमानंतर मनुष्याचं प्रेम सुद्धा ईश्वर भक्तीसाठी आवश्यक आहे. दुसरा एक मी उदाहरण बऱ्याच ठिकाणी देतो. एक ईश्वराला एकदा असं वाटलं की माझ्यावर कोण भक्ती करते हे सर्वे करू बघू, आणि ईश्वराने आपला एक दूत पृथ्वी तलावर पाठवला. त्या दूताने लहानसारखं एक गाव निवडलं, दोंडी दिली गेली गावात की ईश्वराचे दूत आलेत आणि ईश्वरावर सर्वात जास्त भक्ती कोण करतो याचं सर्वेक्षण चालू आहे. तर प्रत्येकाने आपलं नाव नोंदवून आपलं काय मत आहे सांगावं. मंदिरामध्ये दूत बसलेले आहेत. गावात दोंडी दिली, सगळे गावकरी जमा झाले आणि त्या दूतासमोर प्रत्येकाने आपलं गाणं मांडलं. कुणी येऊन म्हणला की मी इतके उपवास केलेत, इतके वेळेस मी परमरहस्य वाचलाय, इतके वेळेस मी शिवलीलामृत वाटले, इतके वेळेस मी कपिलाधारला जाऊन आलोय वगैरे वगैरे वगैरे. दुसऱ्या धर्मातले कोणी लोक आले, मी इतके वेळेस हजला गेलोय, इतके वेळेस मी रोजा पाळलाय. दुसऱ्या धर्मात प्रत्येक धर्मातल्या व्यक्तींनी काही ना काही जे जे केलंय, उपवास केले, तापास केले, पायी दिंडी केले, पोथी पुराण वाचले, पारायण केले, सगळं लिहून घेतलं. सगळं गाव संपल्यानंतर एका गावकऱ्याच्या लक्षात आला अरे सगळ्या गावकऱ्याने आपलं मत नोंदवलंय पण एक मुलगा राहिलाय म्हणे आपल्या गावातला. ते कुठं आहे शोधा. मग ते दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं नाही म्हणे ते आपल्या गावातले एक आजीबाई मरणासन्न आहे, ती मराला टेकलेली आहे आणि तो जो मुलगा आहे तो त्या आजीची सेवा करत बसलाय. त्या मुलाची ती कोण आहे बाई? देवदूतांना विचारलं, कोणी नाही म्हणे, ती फक्त गावातली बाई आहे आजीबाई, ती मरते आता म्हणून तो मुलगा सेवा करत बस. मग या लोकांनी मला त्याला पकडून आणा, त्याचंही काय मत आहे ईश्वर दूताला नोंद करून घेऊ द्या. मग त्या मुलाला पकडून आणलं, देवदूतासमोर उभं केलं. देवदूताने त्याला प्रश्न केला, का रे बाबा तू ईश्वरावर भक्ती करतो का, ईश्वरावर प्रेम करतो का? तर त्या मुलानं उत्तर दिलं मला काही माहीत नाही. त्यांनी दूतानं परत विचारलं काही उपवास तापास काही केलं का? म्हणजे काही नाही केलं, पण मला मी माझ्या सहकार, माझ्या शेजारी किंवा माझ्या सोबतीला किंवा माझ्या सहवासात जे लोक आहेत त्यांच्यावर मात्र मी प्रेम करतो. आणि मग त्याने लिहून घेतलं. गावातले सगळे लोक मला काय मूर्ख पोरगा आहे हा, सांगायचं मी कीर्तन करतो, कीर्तनाला जातो, पोथी वाचतो, सोडून देऊन दुसरंच काय तर सांगितला, ह्याचा तर नंबर कटलाच म्हणत. आणि मग देवदूताने सगळा लेखाजोखा घेतला, ईश्वराकडे गेले, ईश्वरासमोर सगळा अहवाल सादर केला आणि मग ईश्वराने त्याचा निकाल दिला. आणि तो निकाल घेऊन दुसऱ्या दिवशी परत देवदूत त्या गावामध्ये आले. सगळा गाव जमा झाला. प्रत्येकाला असं वाटायला लागलं की माझं नाव ईश्वराने निवड केली असेल आणि मलाच ईश्वराकडून काहीतरी बक्षीस मिळेल, कारण मी एवढं जप केलं, एवढं ताप केलं, एवढं हे केलं, तेवढं ते केलं. आणि प्रत्येकाला असं वाटत असताना
सगळ्याला शांत केलं देवदूताने आणि त्याने सांगितलं की ईश्वराने सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून कुणाची निवड केली आहे तर त्या मुलाची. असं म्हटल्याबरोबर सगळा गावकरी त्या देवदूताच्या अंगावर गेला. सगळे म्हणायला लागले की ह्याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला, हे सर्वेक्षण चुकीचं झालेलं आहे. आता देव आणि देवदूत प्रत्यक्षात तिथं काय भ्रष्टाचार होणार आहे. मग सगळा गोंधळ सुरू झाल्यावर त्या देवदूताने सगळ्याला शांत केलं आणि शांत करून सांगितलं की अरे बाबा, देवानं असं म्हटलेलं आहे, ईश्वराने असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या सानिध्यात तुम्ही राहता, ज्यांना तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही त्यांना पाहता, त्यांच्या सोबतीला राहता, त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम करू शकत नाही तर ज्याला आयुष्यात कधी बघितलं नाही त्या ईश्वरावर तुम्ही काय प्रेम करणार आहे. आणि मग त्या लोकांच्या लक्षात आलं, त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि म्हणून संत जे सांगतात की जे काय करा आता तुम्ही भक्तीच्या मार्गामध्ये ते प्रेमानं करा, मन रंगून जाऊन करा. आपण नेमकं ह्या ठिकाणी चुकतो आणि मग आपण आपल्या संत महात्म्यांना दोष देतो की हे काही लिहून ठेवतात, हे काही सांगतात, असं काही होत नसतं. मग इवन आपली मजल इथपर्यंत जाते की ग्रंथ पारायणा पुराणामध्ये लिहिलेलं सुद्धा आपण चूक समजायला लागतो. लोकाला म्हणतो काहीतरी लिहून ठेवलं तो मी इतकं करतो तर काहीच होणं गेलंय. पण जे आपण करतोय ते किती भक्तीनं आणि किती श्रद्धेनं करतोय. मन रंगत नाही, प्रेमाचा लवलेश त्याच्यामध्ये नाही, विश्वास नाही. बऱ्याच जणांना असं वाटतंय आहे नाही आहे, लोक म्हणतात करा आपलं बी करा, मनातून म्हणायचं एवढं करालो काहीच होणार. म्हणजे ईश्वरावर सुद्धा अविश्वास दाखवणारे लोक भरपूर आहेत. आणि मग मुळात ह्या तिन्ही गोष्टी नसताना आपण काहीही केलं आणि कितीही केलं तर काय आपल्याला पावन होणार आहे. श्रद्धा कशी असावी, पण आपली श्रद्धा पूर्ण राहत नाही. आपण अर्धे अर्धे इकडे अर्धे तिकडे असं. एक किशोर भाऊ, एक चांगलं उदाहरण मी ऐकलेलं आहे, घडलेला प्रसंग. एक सुफी फकीर होते आणि मग ते काबा यात्रा असते ना त्यांची, जसं आपण काशी यात्रा करतो तशी सुफी संप्रदायामध्ये काबा यात्रा असते. तर हे सुफी फकीर काबा यात्रेला जाऊन आले. काबा यात्रा म्हणजे त्या धर्मामध्ये फार पावन. ते गेले यात्रेला, काबा यात्रा करून गावात आले. त्यांचे शिष्य सगळे ओळखी पाळखीचे लोक जमले, सगळे त्यांचं दर्शन घ्यायला लागले. आणि हा सुफी फकीर त्या शिष्याला सांगायला लागले, बघा ईश्वर अल्लाह किती दानशूर आहे किंवा किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे. मी काबा यात्रेला जाताना 1 पैसा घेऊन गेलो होतो, 1 पैसा. मला वाटलं कशी माझी यात्रा होईल, परंतु बघा ईश्वर किती दयाळू आहे, किती महान आहे. त्या 1 पैशावर माझी संपूर्ण यात्रा झाली, संपूर्ण काबा यात्रा मी करून आलो. हे जेव्हा तो तावातावानं सांगत होता, त्या गर्दीमध्ये कोपऱ्यात एक दुसरा फकीर बसला होता. तो मोठ्यानं हसला. मग या यात्रा करून आलेल्या फकीराला वाटलं मी एवढं सगळं सांगतोय, 1 पैसा घेऊन गेलो, यात्रा करून आलो, किती कमाल गोष्ट आहे. आणि एवढं सगळं मी पोटतिडकीनं सांगत असताना हा दुसरा फकीर हसला का, म्हणून त्याला बोलवलं, तू हसला का बाबा. तर तो म्हणला की तुझी जर खरंच ईश्वरावर श्रद्धा होती, अल्लाहवर तुझी खरंच एवढं तुझा प्रगाढ तुझ्या मनामध्ये विश्वास होता, तर तू 1 पैसा तरी का घेऊन गेला. 1 पैसा सुद्धा तू घेऊन गेला म्हणजे तुझ्या मनामध्ये कुठेतरी ईश्वराबद्दल शंका आहे. आणि म्हणून तुझी ही काबा यात्रा जी झालेली आहे ना, ही सगळी निष्फळ झालेली. याप्रमाणे आपलं सुद्धा होतंय. आपण 90% करतो, परंतु 10% कुठेतरी मनामध्ये ईश्वराबद्दल गुरुबद्दल शंका मनामध्ये बाळगतो. विश्वास आपण पूर्णतः बाळगत नाही. आणि म्हणून मनामध्ये सारखं आपल्या किंतु परंतु काय असं जे चालू राहते ना. मी परवा एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये एक सरदारजीच्या गाडीचा उल्लेख आला होता. एक सरदारजीने नवीन कार खरेदी केली. तर कार खरेदी केल्याबरोबर आता किशोर भाऊ सारखे जे अनुभवी लोक आहेत त्यांनी सांगितलं, बघ बरं का ड्रायव्हर वगैरे जपून ठेव, कारण ते स्पेअर पार्ट वगैरे चोरी जातात.
ड्रायव्हर फार कलाकार असतात वगैरे वगैरे असं. आता याने नवी गाडी घेतली, एक ड्रायव्हर ठेवला, पण ह्याच्या मनामध्ये कायम की ड्रायव्हर म्हणजे फार कलाकार असतात, बदमाश असतात. तसं काही नसतं. परंतु मनामध्ये एकदा शंका आली की झालं, दुसरा दिवस उजाडला, त्याने गाडीची पूजा केली, ड्रायव्हर आले, साफसूफ केली गाडी. आता त्या गाडीमध्ये फक्त ते ट्रायल पुरतं टाकलेलं पेट्रोल. सरदारजीला म्हणाले चला आपण फिरून येऊ. ड्रायव्हरला म्हणले गाडी काढा. मग ड्रायव्हर काय म्हणले, नवीन गाडी आहे. त्याने टूल बॉक्स उघडला, टूल बॉक्समध्ये काहीच नव्हतं. म्हणून त्याने सरदारजीला म्हणले मालक आपण बाहेर चाललोय, टूल बॉक्स घ्या, ते साहित्य जे असतं, हत्यार जे असतं त्याचे पेटी, काय गरज नाही म्हणून, नवीन गाडी आहे म्हणतो. बोला ठीक आहे. मग ते गाडीत बसता बसता म्हणले साहेब बाकी टूल बॉक्स नाही तर नाही, कमीत कमी स्क्रू ड्रायव्हर तरी घ्या. ते म्हणले तू ड्रायव्हर असताना स्क्रू ड्रायव्हर कशाला पाहिजे मला. ठीक आहे, त्यांना जाऊ द्या म्हणलं. बसले, नवीन गाडी आहे, त्याने काय होणार नाही. गाडी सुरू केली, रोडवर गाडी आली. रोडवर आल्या पहिल्या गिअरवर रोडवर गाडी आली, यांनी क्लच दाबून दुसरा गिअर टाकला. दुसरा गिअर टाकल्या सरदारजी डोक्यात काहीतरी केलं गाडीला. ते म्हणे क्या किया तुमने. तो म्हणला मैंने क्लच